मोहिनी राजाच्या नेवास्यामध्ये सच्चिदानंदाला चितेवरून उठवल्यानंतर चितेवर नेण्याची तयारी सुरू होती. चितेवरून उठवल्यानंतर आई, त्या सच्चिदानंदाची आई आणि पत्नी दोघंही हर्षभरित झाले. या लेकरांच्या विषयी ऐकलं होतं खूप, माहीत नव्हती, आणि जे ऐकलं त्यापेक्षा कितीतरी मोठी आहेत हे बघितलं. आणि आईने आग्रहच केला, नाही रे लेकरांनो, माझ्या घरी चला. मग काय, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांचे फेरी त्यांच्या घरी. आता इथे राहणार, तुम्हाला काय हवं नको ते मी बघणार. एक आई बोलत होती हो, एक आई बोलत होती. ती सच्चिदानंदाची आई होती. आपल्या लेकराला मृत्यूच्या दाढेतून, कराल दाढेतून बाहेर काढणारी लेकरं ही आहेत. माझ्या लेकराची काळजी ज्यांनी घेतली त्यांची काळजी मी घ्यायला हवी असं तिच्या आईला वाटत होतं. म्हणून ज्ञानदाला सुद्धा माऊली म्हणतात बरं का. ज्या माऊलीच्या लेकरांची काळजी तुम्ही घ्याल, तुमची काळजी ती माऊली घेते. हे आईचं स्वभाव चरित्र आहे बरं का. कोणत्याही आईचं स्वभाव चरित्र आहे. एक वेळ तुम्ही तिला शिव्या द्याल चालतं, पण तिच्या लेकराची जेव्हा काळजी घ्याल ना, तेव्हा ती तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार होते. तिला रागवा, हरकत नाही. तिला चांगलं म्हणू नका, हरकत नाही. पण तिच्या लेकराची काळजी घ्याल तेव्हा ती तुमच्या अंगी तरली असते, तुमच्यासाठी काळजी करू लागते. विचार करा, देवाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर देवाला आपण आईच म्हणतो की त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. देव आपला आईच आहे. त्या पंढरीच्या पांडुरंगाला तर विठू माऊली म्हणायची सवय आपल्याला आहे. विठू माऊली म्हणतो आपण. मग त्या विठू माऊलीच्या लेकरांची काळजी आपण घेऊ लागलो तर विठू माऊली आपली काळजी घेईल. सोपं आहे ना. त्याच्या लेकराची काळजी घेतली की तो आपली काळजी घेऊ लागेल. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा काय करता आलं तर एक करा, देवाच्या लेकराची काळजी घ्यायला सुरुवात करा. आणि देवाची लेकरं कोण आहेत? तुम्ही, आम्ही, आपण सगळे. मग प्रत्येक लेकरानं प्रत्येक लेकराची काळजी घेतली देवाच्या, तर देव तुमची सुद्धा काळजी घ्यायला कमी करणार नाही. आईचं गणित ओळखा. त्यामुळं आईला, त्या माऊलीला, विठू माऊलीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर विठू माऊलींच्या लेकरावरती प्रेम करायला हवं. आणखी एक सांगून ठेवतो, म्हणजे पुन्हा प्रश्न नको, कारण या कथांच्या मधून अनेक प्रश्नांची उत्तरं सहजी मिळाली पाहिजेत म्हणून सांगतो. आपण वेगवेगळ्या नावानी, वेगवेगळ्या कारणांनी देवाला बळी देतो. बकऱ्याचा, कोंबड्याचा, आणि तो बळी देऊन आपलं अनिष्ट दूर व्हावं यासाठी आपण प्रयत्न करतो. या सृष्टीची माता देव असेल, तो या विश्वाची माऊली असेल, तर तो जशी तुमची आई आहे, माझी आई आहे, तसे त्या बकऱ्याची आई असेल, तशी त्या कोंबड्याची आई असेल, तशी ती कापून खायच्या प्राण्याची आई असेल. विचार करा, कोणती आई तिच्याच लेकराचा बळी दिल्यावर खुश होईल? लेकरासाठी स्वतःचा प्राण देण्याची तयारी आईची असते. मग आपण असे दुष्ट कधीपासून झालो की त्याच्याच लेकराचा बळी त्याच्या पायात द्यायच्या, रक्ताच्या चिळकांड्या त्याच्या प्रांगणात व्हायला लावायच्या आणि म्हणायचं देवा मला प्रसन्न हो. अरे कसा होईल प्रसन्न? तो प्रसन्न होणार नाही, त्रास देईल. त्यामुळे देवाला प्रसन्न करून घ्यायचे मार्ग बघा. कोणाचा बळी देऊन प्रसन्न होणार नाही, त्याच्या लेकराचा दुस्वास करून प्रसन्न होणार नाही. तो लेकरावर प्रेम केलं की प्रसन्न होईल. खेळ मांडी येला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. इथे आहे रे, एक एका लागतील पायी रे. एकमेकांचा सन्मान करत, एकमेकांना जपत पुढे जाल ना, तर तो तुमच्यावर प्रसन्न होतो. त्यामुळं देवाला प्रसन्न करण्याचा मार्ग देवाच्या लेकराला प्रसन्न ठेवण्यापासून जातो, लक्षात ठेवायचं.
ती सच्चिदानंदाची आईसुद्धा अशीच प्रसन्न आहे. आणि एक म्हातारी स्त्री आपल्या मनात जे येत आहे ना, खरं तर नातवासारखीच की होईल लेकरं. ज्ञानदेवांच्या वयाचा विचार करता, मुक्तेच्या वयाचा विचार करता ही लेकरं लहानच. तिनं मुक्तेकडे बघितलंय. चुनचुनीत पोर, कोळी, छोटीशी, त्या परकर झंपरामध्ये आपल्या दादाच्या भोवती गिरट्या घालत फिरणारी. तिला कोण देखणी वाटली आहे ती. आणि तिनं मुक्तेला जवळ घेऊन सांगितलं, भारीच चुनचुनीत आहे हो पोर. आता मी हिला माझ्या नातवासाठी ठेवून घेते. हिचं लग्न माझ्या नातवासोबत लावून देते. काय माहीत त्या म्हातारीला, ही मुक्ता तिच्या नातवासोबत लग्न करायला जन्माला आलेली नाही आहे. ही मुक्ता या जगाला ज्ञान देणारी ज्ञानशलाका म्हणून जन्माला आलेली आहे. आणि तिला पुढे एका अशाच शलाकेत विलीन होऊन निघून जायचं आहे. काही नाही, ज्ञानदानी निवृत्तीनाथांनी मंदसं स्मित केलं आहे आणि आजीच्या सोबत तिच्या घरात राहू लागलेत. बरेच दिवस गेलेत, बरेच दिवस. रोज काही ना काहीतरी घडत आहे. एके दिवशी काय झालं, मुक्ता अशी बाहेर असताना, बसलेली असताना, एक मुलगी पाणवठ्यावरून पाणी घेऊन निघालेली होती. मुक्तापेक्षा थोडीशी मोठी असावी. आणि ती पाणवठ्यावरून निघता निघता तिनं बघितलं, बघत राहिली, अशी बघत बघत पुढे गेली आणि आवाज न देताच वापस आली. तुला कुठतरी पाहिल्यासारखं वाटतंय ग, असं ती म्हणाली. आणि मुक्ताच म्हणाली, काय ग मंदाताई, मला ओळखत नाहीस? हे निघताना, कुठून? आळंदीहून निघताना जिचं लग्न ठरलं होतं आणि रात्री जी लाडू घेऊन आली होती अचानक तुम्ही जाणार आहेत म्हणून, तीही मंदा. आणि तिचं लग्न नेमकं नेवास्यात झालेलं. मग काय, दोन जीवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या. एक थोडीशी मोठी, जी मुक्तेसोबत मनमोकळ्या गप्पा मारू लागली. तिच्या घरातल्या आयुष्यातल्या अडचणी मुक्तेसोबत सांगू लागली, मांडू लागली. आणि मुक्ता, ज्ञानदादा या सगळ्या गोष्टी वरचा उतारा पण सांगू लागल्या. हळूहळू बघता बघता तिच्या सासू सासऱ्यांचा हिच्याशी वागणंही नीट झालं. हा म्हणता बरेच दिवस उलटत गेले. एके दिवशी निवृत्तीनाथच म्हणाले, अजी बोल रे बाळा, अगं आम्ही परिव्राजक, एका ठिकाणी फार काळ राहू नये. भिक्षा मागून, माधुकरी मागून जगणारी माणसं आम्ही. आणि असे एका ठिकाणी राहून कुटुंबाच्या मोहात अडकलो तर परिव्राजकाचं व्रत कसं पूर्ण होईल? आता आम्हास परवानगी द्यावी, आम्ही पुढे निघतो. नाही रे बाळा, तुम्ही जावं वाटत नाही आहे. नाही पण गेलं पाहिजे. बरं एक ऐकता, नका राहू माझ्या घरी. मग? अरे आमचं शेत आहे नेवास्याच्या बाहेर थोडंसं, जवळच आहे. तिथे तुम्हाला विहिरीचं खळखळ पाणी दिसेल. तिथे मळा फुललेला आहे. सगळं खूप छान आहे. मला वाटतं तुम्ही काही दिवस तिथे राहावं. या गोड पोरीनी मला लळा लावला आहे. तिच्याशी मला थोड्याशा गप्पा अजून मारता येतील, तिला बघता येईल. मुक्ताईच निवृत्तीदादाच्या जवळजवळ म्हणाली, राहूयात ना दादा थोडे दिवस, काय हरकत आहे, आजी म्हणतायत तर. लाडक्या मुक्तेचा हट्ट निवृत्तीनाथांना मोडवला नाही. पण या घरात राहायचं नाही एवढं नक्की केलं. नेवास्याच्या बाहेरच असलेल्या त्यांच्या शेतामध्ये ते राहायला गेले. तिथे मग छानशी झोपडी, त्या सगळीकडे व्यवस्था करून त्यांचं तिथे काही दिवस चालू लागलं. एके दिवशी संध्याकाळी निवृत्तीनाथ ज्ञानदेवाच्या समोर बसलेले होते. ध्यान लावलेलं होतं. ते म्हणाले, ज्ञाना, हो दादा. अरे काय सांगू तुला आज काय घडलं ते. काय घडलं दादा? मला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. काय सांगताय दादा, किती आनंदाची गोष्ट आहे. कसे दिसतात हो भगवान श्रीकृष्ण? ज्ञाना, मला भगवान कृष्णाचं दर्शन तुझ्या रूपात झालं बघ. दादा काय सांगताय? हो, मी तुझ्याच रूपात भगवान कृष्णाला बघितलं. मला कळत होतं की भगवान श्रीकृष्ण तुझ्यामध्ये अवतरले आहेत आणि तुझ्यात मला ते दिसत होते. दादा काय आदेश आहे तो स्पष्ट सांगावा
असं कोड्यात बोलू नये. ज्ञाना, अरे ज्या कामासाठी आपण आलो ते करायचं राहून जाऊ नये रे, ते करायला हवं. भगवद्गीता इतकी क्लिष्ट झाली आहे, इतकी अवघड झाली आहे की या गीतेतलं ज्ञान आता परत एकदा देवाच्या मुखातून या जगाला कळलं पाहिजे. दादा, मी हे करतो, गुरुची आज्ञा आहे, बघतो नाही. बघतो नाही. गुरुनी आज्ञा दिल्यावर जमेल तर बघतो, करतो असं नसतं जमत. बघूयात रे, करूया ना, वेळ कुठे आहे, वेळ आला की बघू, असली कारणं सांगायची नसतात. गुरुनी आज्ञा केली की त्याचा प्रारंभ करायचा असतो. गुरुची आज्ञा प्रमाण मानायची असते तरच गुरु. आणि निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरु होते. त्यांनीच तर ज्ञानदेवांना दीक्षा दिली होती. ते म्हणाले, हे तुला काम करायला हवं आणि हे तूच करू शकशील, दुसऱ्या कोणालाही हे करता येणं शक्य नाही. ठीक आहे. बरं, ही जी निर्मिती असते ना, ती निर्मिती अशी स्फुरली पाहिजे आतून. बुंदी पाडायला बसतो तसं कविता पाडायला बसता येत नसतं. ती आतून स्फुरली पाहिजे. ज्ञानदादांना गुरुचा आदेश मिळालाय आणि ज्ञानदादांनी असं ठरवलंय की आता नेवाशातच आपलं कार्य पार पाडायचंय, महत्वाचं कार्य पार पाडायचंय. तिथे श्रोतेही मिळतील आणि आपल्या मुखातून जे येईल, लक्षात ठेवा, आपल्या मुखातून जे येईल ते लिहिण्यासाठी एक लेखनिकही मिळेल. आणि लेखनिक कोण? ज्यानं मरण अनुभवलंय आणि पुन्हा जगणं अनुभवलंय, तो सच्चिदानंद. ज्ञानदेवांच्या विचाराच्या वेगाने, ज्ञानदेवांच्या शब्दाच्या वेगाने जो लिहू शकेल असा एकमेव व्यक्ती म्हणजे सच्चिदानंद. नेवाशातील त्या शेतामधल्या एका छोट्याशा मंदिरातल्या खांबाला टेकलेले ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्यासमोर नेवाशातील काही मंडळी आहेत आणि सच्चिदानंद कागद तो टाक घेऊन बसलेले आहेत. ज्ञानेश्वरांच्या मुखातून गीता पुन्हा एकदा सांगितली जाते आहे, ती भावार्थ दीपिका होऊन आणि मुखातून शब्द बाहेर पडू लागलेत. सुरुवातीला गजाननाला वंदन केलंय आणि ज्ञानेश्वर बोलू लागलेत, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू श्रीमणे निवृत्तीदासू अवधारी जोजे. सच्चिदानंदाच्या लेखणीतून झर 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 शब्द उमटू लागलेत, ते वहीवर येऊ लागलेत आणि समोरची माणसं मंत्रमुग्ध होत आहेत.